नमस्कार मित्र. हा आपला मठाचाच फोटो आहे. किती सुंदर फोटो एका स्वामी भक्तांनी काढला आणि मला पाठवला. आणि त्यांचा अट्टाच होता. मॅडम तुमच्या व्हिडिओमध्ये हा स्वामींचा मठाचा फोटो तुम्ही टाका. मी त्यांच्या विनंतीला मान देऊन हा फोटो टाकलेला आहे. मित्रांनो, सकाळी गुरुवारी आपण म्हणजे नित्यनियमाने तर रोजच करतोच आपण, पण गुरुवारी खास स्पेशल बरेच स्वामी भक्त असतात की ज्यांना इच्छा असते स्वामींची सेवा करायची, तर त्यांना आपण चान्स देतो. आणि काय करतात माहिती का, जसं पारंपरिक पद्धतीने गावाला कसं पहिलं पाणी शिंपडतात, मग कचरा काढतात, तसं सेम आपणही तसंच करतो. पूर्वी पहिलं पाणी शिंपडतो आणि मग केर कचरा काढतो. ते झाल्याच्या नंतर स्वामींची यथोशांग पूजा होते. ती झाल्यानंतर धूपदीप लागतो आणि मग स्वामींच्या दर्शनाला आपण मठात सगळ्यांना दर्शनासाठी खुलं करतो. हे नित्यनियम असतं. पण गुरुवारी खास स्पेशल असा धूपदीप दाखवून म्हणजे तो एक आनंद वेगळा सेलिब्रेट करतो आपण आणि अनुभव आणि अनुभूती घेत असतो. तर मित्रांनो, मला खूप आवडतं आणि असे छान छान फोटो ज्यांना कोणाला मिळाले की ते मला पाठवतात आणि मला व्हिडिओ करायला सांगतात. मला खूप आनंद वाटतो आणि मला खूप प्राऊड फील होतं की अरे वा, मला म्हणजे मला इन्स्पिरेशन मिळतं. असं नाही की कोणाला दाखवण्यासाठी की मी किती स्वामी भक्त आहे, असं काही नाही. मला आवडतं स्वामींच्या बद्दलचं बोलायला, स्वामी भक्तांशी भेटायला, स्वामी भक्तांना जमा करायला, हे मला फार आवडतं. मित्रांनो, तसंच आपल्या एका स्वामी भक्तांनी तुम्ही टेंबे स्वामी यांचं नाव ऐकलं असेल. स्वामी महाराज टेंबे स्वामी यांनी ना मित्रांनो, तपोभूमी, ज्ञानभूमी, कर्मभूमी, करोपूर येथे जाऊन त्यांनी हा एक छान गुरुमंत्र तयार केला होता. तो गुरुमंत्र कोणता? दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मित्रांनो, हा मंत्र त्यांनी ह्या कुरोपूर या ठिकाणी, तुम्हाला आंध्र प्रदेशमध्ये कुरोपूर हे माहिती असेल, म्हणजे आंध्र आणि कर्नाटकाच्या बॉर्डरवर आहे. कधी वेळ मिळाला तर नक्की जाऊन या. तिथे स्वामी टेंबे महाराजांनी तिथे तपश्चर्या करून हा मंत्राचा त्यांनी तिथे निर्माण केला होता आणि त्यांनी स्वामी भक्तीने, आपल्या स्वामी भक्तीने त्यांनी स्वामींना प्रसन्न केलं होतं. छोटी छोटी कुठलीही गोष्ट तुम्ही स्वामींच्या नामस्मरणातून केलात तर त्याचा नक्की तुम्हाला आनंद मिळेल. मित्रांनो, सकाळ संध्याकाळ स्वामींच्या इथे धूप दीप दाखवलं जातं. जरुरी नाहीये की आपण मठात उभं राहून किंवा मठात येऊनच आपली भक्ती सादर करता येईल. मित्रांनो, आपण कुठे जिथे असाल तिथून स्वामींना नामस्मरण करा, स्वामींना हाक मारा. स्वामी नक्की तुमच्या पाठीशी उभे राहतील. संध्याकाळी तसंच अगदी छानपैकी धूप आणि सुंदर, तुम्हाला माहिती आहे का, हा धुपाचा सुवास जवळजवळ अर्धा पाऊण तास तरी मठात दरवळत असतो. त्याचा अनुभव घेण्यासाठी खरंच मठात यावं लागतं. मी बऱ्याच वेळा सगळ्यांना सांगते की मठात येणं काय असतं आरतीला, तो हा धुपाचा आस्वाद घेण्यासाठी, हा स्वामींचा अनुभव घेण्यासाठी, हे स्वामींचं गया नाही जिंदा है याच्या अनुभवासाठी, हा खूप मला अगदी हवा हवासा वाटणारा जो सुवास आहे, तो मठात आपोआप खेचून घेतो. मित्रांनो, मी तुम्हाला मागेही सांगितलं तर करुणा त्रिपाठी हे मला खूप आवडतं. त्यातल्याच मी पुढच्या तुम्हाला ओळी सांगते. की पहिली ओळ तर तुम्हाला मी सांगितली होती. अपराधस्तव गुरुनाथा, जरी दंडा धरसी यथार्था, तरी आम्ही गाऊनी गाथा, तव चरणी नमऊ माथा. तू तथापि दंडिसी देवा, कोणाचा करू मग धावा. सोडविता तेव्हा